राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्यासोबत आहेत। साहेब, खरं तर मोठा दिमागदार सोहळा हा जो आहे तो साताऱ्यामध्ये पार पडत आहे। मोठी जय्यत अशी तयारी जिल्हा प्रशासनानं या वाघनकाच्या निमित्तानं केलेली पाहायला मिळते। काय सांगाल? आज एक सुवर्ण क्षण संपूर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी सातारा आहे, या राजधानीमध्ये आज वाघनकांचं दिमागदार प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। गेली जवळपास एक महिना आम्ही अत्यंत बारकाईनं या सगळ्या सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे। एक शाही सोहळा, दिमागदार सोहळा, कारण ज्या राजधानीमध्ये देशात वाघनकं लंडनवरनं आल्यानंतर पहिल्यांदा ज्या सातारा शाहूनगरीमध्ये येत आहेत, त्याच तोलामोलानं त्याचं स्वागत झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सर्व प्रशासन सज्ज आहोत। रात्री उशीरपर्यंत मी सगळ्या नियोजनाचा आढावा घेतलेला आहे। अत्यंत थोड्याच वेळात आता माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन होईल। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रॅलीनं माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संग्रहालयाकडे येतील। तिथं अनावरण केलं जाईल, तिथल्या संग्रहालयाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर सभेचा कार्यक्रम होईल। आणि एक अत्यंत 7 महिने आता ही वाघनकं दर्शनासाठी जिल्हावासियांना या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे अत्यंत दिमागदार सोहळा हा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। एका बाजूला हा दिमागदार सोहळा पार पडत आहे, पण जो विशालगडाचा जो प्रकरण जे आहे त्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये जे काय अतिक्रमण केलं यामध्ये काही स्थगिती वगैरे कशा पद्धतीने हे केलेलं आहे? नाही, आता मला माहिती नाही। आता गेली 2 दिवस तर अगदी मिनिट आम्ही ह्या कार्यक्रमाचे नियोजनात आहे। समजा माननीय उच्च न्यायालयाने किंवा कोर्टाने असे काही आदेश दिले असतील तर जिल्हा प्रशासन कोल्हापूरचं तिथले स्थानिक पालकमंत्री ते कोर्टाचे आदेश पाहतील आणि जो काही कोर्टाचा आदेश असेल त्याप्रमाणे पुढची कार्यवाही होईल। पावसाळ्यामध्ये हे अतिक्रमण काढलं गेलं त्यामुळे जरा चर्चा आहे। नाही, ठीक आहे ना। ते बघा, अतिक्रमण काढलं त्याची काही नियमावली आहे, त्यामुळं म्हणूनच मी म्हणतोय कोर्टाचे काही आदेश असतील किंवा जिल्हा प्रशासनाचे काही आदेश असतील, कायद्याच्या चौकटीत बसणारे काय आहेत ते, हे सगळ्या गोष्टी आता तपासाव्या लागतील। नक्की आम्ही जो काही न्यायालयाचा आदेश येईल त्या न्यायालयाच्या आदेशाचं आम्ही पालन करू। शेवटचा प्रश्न आहे, यामध्ये ही जी आता वाघनका असणार आहे 7 महिन्यांसाठी असणार आहे, पण आजचं जे नियोजन असणार आहे ते कशा पद्धतीने मिरवणूक वगैरे काय काढली? नाही, सांगितलं ना मी, वाघनकांचं प्रदर्शन कसं करावं याच्यासाठी लंडन म्युझियमनं काही नियमावली घालून दिलेली आहे। त्याच्या बाबतीत आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाचं त्यांच्या लंडन म्युझियमबरोबर एक करार झालेला आहे। त्या कराराचं काटेकोरपणे पालन आपल्याला करावं लागणार आहे। ती वाघनकं बुलेट प्रूफ कवच जे केलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत, दुरून ती बघायची आहेत, त्याचं बाकी ठिकाणी कुठं इतर म्हणजे संग्रहालय सोडून इतर ठिकाणी कुठं न्यायची नाहीत, अनेक नियम आहेत त्याचे। त्यामुळे त्या नियमाचं काटेकोर आम्ही पालन करू। आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून माननीय मुख्यमंत्री सगळे दोन्ही उपमुख्यमंत्री मी म्हटलं तसं रॅलीनं सभेच्या ठिकाणी येतील। तिथं सगळा शाही इंतजाम संग्रहालयामध्ये या ठिकाणी आपण केलेला आहे। त्यामुळे जेव्हा आता प्रत्यक्ष अनावरण समारंभ सुरू होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण जग तो अनावरण सोहळा पाहिल आणि सातारा शाहूनगरीच्या मान सन्मानाला साजेसा असा हा सोहळा असेल। नक्कीच लंडनमधून जी काही नियमावली दिलेली आहे त्या अनुषंगानं वाघनकांची ती नियमावली जी आहे ती या ठिकाणी नियमावली आता पालन केली जात आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणी आता मान सन्मान जो सातारा शहराला, सातारा शाहूनगरीला होईल अशा पद्धतीचा सोहळा जो आहे तो आज या ठिकाणी पार पडणार असल्याचं मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं। कॅमेरामॅन अभिजित पिसेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।